योगेश देशमुख मित्र परिवारातर्फे शनिवारला तिळगुळ व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या निमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण स्वसंरक्षण यावर जनजागृती करण्यात आली। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला। मकर संक्रांती निमित्त शनिवारी अरोली येथील संत मंगल कार्यालयात समाजातील महिला मंडळांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले। त्यानंतर ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले। त्यानंतर महिलांवर वाढलेल्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले। स्वयंरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले। संगीत खुर्ची, मडकाफोड यासारखे अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवणाऱ्या समाजातील महिलांसह 2000 पेक्षा अधिक महिलांची उपस्थिती राहिली। माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश भाऊ देशमुख यांनी महिलांना वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ करण्यासाठी अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे। यापूर्वी देखील त्यांनी हे आयोजन केलेलं होतं आणि खरंच जर आपल्याला समाज विकसित करायचा असेल तर महिला विकसित कराव्या लागेल। महिलांपासूनच कुटुंब विकसित होईल आणि समाज विकसित होईल। आणि म्हणून जो कार्यक्रम योगेश भाऊ देशमुख यांनी अरोली इथे घेतलेला आहे, अशा प्रकारचेच कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी होणं अभिप्रेत आहे। आणि खऱ्या अर्थाने वाण हा विचारांचं वाण असलं पाहिजे आणि हेच विचारांचं वाण प्रत्येक महिलेला देण्याची आज गरज आहे। महाराष्ट्र 24 करिता पूनम बोरकर, नागपूर।